कर्जत चौक राज्यमार्गावरील दी प्लेट हे हॉटेल 2 वर्षापासून अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसतानाही सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी नाश्त्यानंतर दिलेल्या बिलात फूड लायसन्सचा उल्लेख नसल्याने माहिती मागितली असता हॉटेल प्रशासनाकडे कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे उघड झाले। MSRDCचा ना हरकत दाखलाही नसल्याचे समोर आले असून अन्न व औषध प्रशासनाने चौकशीस विलंब केला आहे। विजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवत हॉटेलवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मी आता कर्जतकडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चहा घ्यायचं म्हणून, नाश्ता करायचं म्हणून मी द प्लेट हॉटेल इथे आलो। इथे आल्यानंतर हा तुम्हाला बिल दाखवतो मी। या बिलामध्ये चहाची किंमत 175 रुपये आणि पाण्याची किंमत 125 रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची, आणि त्या पाण्याची किंमत 125 रुपये आहे। आणि नाश्ता केल्यानंतर माझं बिल झाला 3,189 रुपये, म्हणजे 31 रुपये बिल झाला। आणि त्याच्यानंतर मी त्यांना लायसन्स विचारलं, त्यांच्याकडे कोणताही लायसन्स नाही, फूड लायसन्स नाही हॉटेल। त्यानंतर मी त्याच्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी जे आहेत निकम साहेब, त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या हॉटेलची नोंदच नाही। ते म्हणतात तर प्लेट हॉटेल कोणता, तर हा हॉटेल जो आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या जिल्ह्याचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कुणाकडे, म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा, या हॉटेलचा धंदा आणि ग्राहकांची लूट या अशा पद्धतीने केली जाते। हे पदार्थ खाण्यापेक्षा आपण आडगाडीवरती वडापाव खाणं ना ते कधीतरी योग्य असेल, तर तिथे तुम्ही बघा आडगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय। आता हा 7 स्टार 5 स्टार हॉटेल आहे, तर यांचं किचन बघितलं तुम्ही ते एकाही आतमध्ये असणार खूपच्या हाताने आणणार नाही, त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता, बघू शकता। या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत तशा सुविधा पण नाही, मुळात या हॉटेलची नोंदच नाही। तर हा 7 स्टार आहे का 5 स्टार आहे, पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात। ऍक्च्युली त्यामुळे आता या हॉटेल त्यांनी रिक्षा त्यांनी बंद, हे म्हणजे अशी ग्राहकांची लूट करतात, एवढे रेट घेतात ते योग्यच नाही पहिली गोष्ट मध्ये। आणि यांना तो अधिकार पण नाही, यांच्याकडे कोणत्याच परवानग्या नाहीत का बाबा हा हॉटेल 5 स्टार आहे का 7 स्टार आहे का 3 स्टार हॉटेल आहे, पण रेट यांचे त्या हॉटेलच्या प्रमाणे घेतात। मराठी भाषेला जो प्राधान्य दिलं जातं महाराष्ट्र शासन सांगते, या बाहेर हॉटेलच्या मराठी बोर्ड नाहीच आहे ना, या हॉटेलमध्ये मराठीचा दर्जा फक्त ते कागदोपत्री हो, मराठी भाषा फक्त कागदोपत्री, पण ह्या अधिकारी जे आहेत इथून ते अधिकारी ते एनओसी वगैरे देतात, हे त्यांचे काम आहे। त्यांनी यांना सांगायचे बाबा तुम्ही मराठी भाषेचे हे करा, म्हणजे हे इंग्लिश भाषेचे हे करा आणि त्यानुसार हे रेट करतात। उद्या मराठी भाषेचा जर तुम्ही असेल MSRDCचा परवाना त्यांच्याकडे आहे का, नाहीये, यांच्याकडे कोणतेच लायसन नाही, कोणत्याही पद्धतीचा एकही लायसन यांनी आता दाखवायचं। त्यांच्या वरिष्ठांशी मॅनेजरशी संपर्क आपण केला की लायसन दाखवतो नाही, त्यांचे संपर्क सांगायचे तुम्ही बिल देऊ नका, आम्ही तर फुकट खाणारी माणसं नाहीच आहेत। आम्ही आल्यानंतर आम्ही जो होणार बिल असेल 5,000 असं 10,000 असं आम्ही देणार। आम्हाला जर खाणं योग्य भेटत असेल तर आम्ही बिल पण तुम्हाला योग्य पद्धतीत देऊ, आम्ही जर तुमचं बिल त्या फुकटचं खाऊन जाणार नाही। त्यांच्याशी संपर्क सांगण्यात ते माझं काय पाहिजे, तुम्ही बिल फुकट म्हणजे खाऊन फुकट जा किंवा आमचा तो धंदा नाही।